सर्वधर्मीय श्रद्धास्थान असलेल्या रविवार पेठ, लोणार लेन, सानपावडा येथील हजरत पीर सय्यद बाबा दरगाह संदल उर्स शरीफ उत्साहात साजरा करण्यात आला। यंदाचे 49वे वर्ष होते। गेल्या 48 वर्षांपासून नंदकुमार बाबूराव सानप व सानप कुटुंबीय हा संदल उर्स महाप्रसादाचे आयोजन करत असतात। यावेळी प्रमुख पाहुणे माजी महापौर दशरथ अप्पा पाटील, रणजित साळुंके, मोहीन भाई शेख, संजय शिर्के, त्र्यंबक तांबे हाजी, मुन्ना दादा, शाफिक पैलवान, बीडी पाटील, राजू रोकडे, महिला बँक संचालिका शोभाताई पांडुरंग बोडके आदी उपस्थित होते। या उत्सवामध्ये सर्व धर्मांचे व जातींचे, पंथांचे भाविक वर्ग सहभागी होतात। या उत्साहात विविध क्षेत्रातील कला, क्रीडा, सहकार, सांस्कृतिक, राजकीय मान्यवर मंडळी उपस्थित राहतात। फुलांची चादर अर्पण करून सामूहिक प्रार्थना पठण करून पूजन केले गेले। नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलेला होता। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र सानप, श्याम सानप, कृष्णा अहिरे, जगदीश बोडके, विकी काळे, विनय विधाते, अनिकेत डांगरे, दर्शन सानप, वैष्णव सानप, मनोज सानप, मयुरी सानप, हर्षल मगर, मयूर सोनोने आदी उपस्थित होते। बोलतो आणि माणुसकी सगळ्यात मोठी श्रीमंती आहे। भारताचा इतिहास आहे। आपण सगळेजण गुणगोविंदाने जे नांदत आलेलो, एकत्र राहत आलेलो आहे, आपण एकमेकाला जे भेटतो, हीच आपली माणुसकी आणि श्रीमंती आहे। पैसा येतो जातो, पण माणसं सानप परिवाराने जोडण्याचं काम जे केलेलं आहे, नाही तर हिंदू मुस्लिम ही दोन्ही माणसं जी भावासारखी सांभाळून ठेवलेली आहे सानप परिवाराने, यांनी कुठल्याही स्वार्थापोटी नाहीये। आणि जुनं नाशिक हे सगळं एकत्र येतं, मला याचा जास्त कौतुक आणि आनंद वाटतो। आणि म्हणून सानप परिवार दोघंही बी, जे नंदू सानप, बाळासाहेब सानप, त्यांचा सगळा परिवार आणि सगळे जुन्या नाशकातली मंडळी, तुम्ही इथे येतात। यावेळी ढोल वाजवलाय, कारण तुम्हाला 50वी म्हणजे साजरी करायची मोठी, बरोबर आहे। आणि 50 वर्ष साजरे करताना तुम्ही 75 मध्ये झालाय, यांची 75वी का नाही केली तुम्ही? तेव्हा 100वी करायची। आणि सरदार बाबाची बी आठवण येत असते। राजू रोकडे म्हणणार, आमच्या नांदूर वैद्याचं आज आप्पांनी नावच घेतलं नाही, त्यामुळे सरदार बाबा देखील या ठिकाणी असायचे, पण आता आपल्यात नाहीये। ते जरी नसले, त्यांचे विचार आणि आपल्यामध्येच ते आहे असं समजून आपण पुढे जात असतो। आमचे साळुंके जुनं दुकान नाशिकमध्ये, जिथे औषधं बी बियाणं शेतीचे मिळत नव्हते, पहिलं दुकान असेल नाशिकचं, कोणाचं असेल? साळुंके परिवाराचं। सीबीएसला एसटीने उतरायचं, हे आता गाड्या घोड्या घेऊन पुरतात ना। जण तुम्ही या ठिकाणी महाप्रसाद घेऊन जा। तर माझी कन्या इथे रविवारकरांच्या आपलं सय्यद बाबाकडे प्रार्थना करतो, आमच्या नाशिकचं वातावरण असंच आनंदी, सुखाचं, समृद्धीचं आणि राम रहीमची जोडी कायमस्वरूपी अशीच टिकून राहो, अशी सय्यद बाबाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि कुंभमेळ्यामध्ये जसा मी 2003-4 मध्ये वाकडी वारवला, तुम्ही सगळ्यांनी खिचडी वाटली होती, आठवतं का? सगळे मुस्लिम बांधव सरबत आणि खिचडी वाटत होते, म्हणजे हातात हात घालून कुंभमेळा पुन्हा एकदा। त्याला काही मीच महापौर पाहिजे असं नाहीये। नाशिकमध्ये कोणीही असो, आपण आपल्या नाशिकचं नाव कापल्या जाणार नाही। आनंदाने, गुणागोविंदाने नाशिक हे आमचं महाराष्ट्रामध्ये पुढे आहे, महाराष्ट्र भारतात पुढे आहे आणि भारत जगामध्ये एकटेत पुढे आहे, असं कुंभमेळ्यामध्ये दाखवून द्या, अशी मी सय्यद बाबाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि मी सानप परिवार आणि सगळ्या टीम कमिटीला, समितीला, ढोलवाल्यांना, कारण ढोलवाले मला वाटतं नाशिकचा ढोल म्हणजे कसं, खूप खूप शुभेच्छा। ते म्हणणार पावसात आलोय आम्ही एवढे